नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेचा लाभ एका कुटुंबातील किती लोकांना घेता येतो याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम आपण कुटुंब समजून घेऊया एक उदाहरणाच्या माध्यमातून। आता माझं स्वतःचं कुटुंब आहे। माझ्या कुटुंबामध्ये माझे आई वडील आणि माझा एक भाऊ आहे आणि दोघांचं पण आमचं लग्न झालेलं आहे आणि आई वडील सुद्धा आहे आणि आमच्या दोघा भावांना दोन दोन मुलं आहेत। आता या ठिकाणी किती कुटुंब तयार झाले हे समजून घ्या। आई वडिलांचा एक कुटुंब, त्यानंतर माझं स्वतःचं एक कुटुंब आणि माझ्या भावाचं एक कुटुंब, म्हणजे एकूण 3 कुटुंब या ठिकाणी तयार झाले। या 3 कुटुंबांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ घेता येतो। रेशन कार्डामध्ये जरी तुमचं एकच कुटुंब असेल तर या ठिकाणी तुमचे एकूण 3 कुटुंब होत आहेत। आता ज्या पद्धतीने तुमच्या कुटुंबामध्ये संख्या असेल, ज्यांचं लग्न झालेलं असेल, आता कुटुंबाची व्याख्या समजून घ्या। पती पत्नी आणि त्यांचे मुलं हे एक कुटुंब तयार झाला। अशा पद्धतीने एका कुटुंबातील जर तुमच्या कुटुंबामध्ये किंवा रेशन कार्डामध्ये 4 भाऊ असतील तर 4ही भावांच्या वेगवेगळे कुटुंब झाले तर 4 लोकांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ घेता येतो। जर तुमच्या पत्नीच्या नावाने घरकुल आलेलं असेल तर तुम्हाला घेता येत नाही, तुमच्या भावांना घेता येतो, परंतु तुम्हाला घेता येत नाही। म्हणजे पती किंवा पत्नी किंवा 18 वर्षाच्या खालील जो मुलगा असेल त्यांना एकट्यालाच घरकुल योजनेचा लाभ घेता येतो। जर 18 वर्षापेक्षा जास्त वयोगट जर असेल तर तो सिंगल कुटुंब मधून एकल या ठिकाणी लाभ घेता येतं। अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत। भरपूर अशा लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारला जात होता की एका कुटुंबातील किती व्यक्तींना घरकुल योजनेचा लाभ घेता येतो याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेली असेल। मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, म्हणजे अशाच पद्धतीची व्हिडिओची अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।